वर्ष ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादाने अलगद जाळ्यात अडकला आणि शेवटी हातात बेड्या। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मायनी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अजित काळे यांना गोपनीय माहितीदारामार्फत एक मुलगा चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरिता ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली। सदर माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांना सांगितल्यानंतर त्यांनी मायनी पोलिसांना बनावट ग्राहक पाठवून योग्य सापळा लावून कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले। पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप भोसले यांनी पेहराव बदलून त्यास मध्यस्थामार्फत मोटरसायकल खरेदी करावी यायची आहे असा प्लॅन केला। जो दुचाकी खरीददार हा बनावट ग्राहक अथवा पोलीस असल्याचे किंचितही संशय येणार नाही अशा पद्धतीने संशयिताशी संपर्क साधला, पण विक्री करणारा संशयित पण शातीर निघाला। संशयित मोटरसायकल चोरणाऱ्या मुलाने सुरुवातीला त्याच्या ताब्यातील मोटरसायकल विक्री करण्याकरिता ग्राहकाला प्रथम मायनी येथे, नंतर बनपुरी तालुका खटाव येथे व नंतर धोंडेवाडी तालुका खटाव येथे बोलाविले। त्यानंतर दिनांक 31 जानेवारी रोजी संशयित मुलगा धोंडेवाडी गावी दुपारी 12च्या सुमारास स्प्लेंडर कंपनीची एक मोटरसायकल विक्रीसाठी घेऊन आला। बनावट ग्राहक प्रदीप भोसले व संशयित मुलगा यांची बोलणी सुरू असतानाच बाजूला पंचांसह दबा धरून सापळा लावून बसलेल्या साध्या वेशातील मायनी पोलिसांनी त्यास मोटरसायकलसह ताब्यात घेतले। सदर संशयित आरोपी तास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संशयित मुलाने त्याचे नाव शुभम राजू निकम, वय 20 वर्ष, राहणार माहुली, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथील असल्याचे सांगितले। त्याने सदरची मोटरसायकल दिनांक 30 जानेवारी रोजी रात्री तुळशीराम शिवाजी कुंभार यांच्या घरासमोरून चोरून आणल्याचे सांगितले। यावरून पोलीस स्टेशनचा अभिलेख पडताळणीकरिता पोलीस ठाणे वडूज येथे सदर घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। विक्रीसाठी आणलेली मोटरसायकल चोरीची असल्याची खात्री झाल्याने त्यास अटक करण्यात आली आहे। त्यानंतर अधिक चौकशी केली असता सदर आरोपी त्याने दुसरी मोटरसायकल क्रमांक MH11 CP 0457 ही सातारा येथून चोरल्याचे सांगितले। त्याच्याकडून सदर 2 मोटरसायकली असा एकूण 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून सदर आरोपीला चोरी करण्याचे कारण विचारले असता ऑनलाईन गेम खेळल्याने माझे फार नुकसान झाले असून मला पैसे कमी पडल्याने मी मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले। सदरची कारवाई समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे, विक्रांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस हवालदार नाना कारंडे, शशिकांत काळे, आनंदा गमरे, अमोल चव्हाण, पोलीस नाईक प्रवीण सानप, पोलीस कॉन्स्टेबल बापू शिंदे, प्रदीप भोसले, संदीप खडे, अजित काळे व प्रियंका सजगणे यांनी केली। सदर गुन्ह्याचा तपास मायनी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार नानासाहेब कारंडे करत आहेत। सदरची घटना पाहता पालकांनी सतर्कता बाळगायला हवी। आपली मुले अँड्रॉइड मोबाईलचा वापर कशासाठी करतात याकडे लक्ष द्यायला हवे। चांगल्या कारणासाठी करतात की वाईट गोष्टीच्या नादाला लागण्यासाठी याची वेळोवेळी खात्री करून मोबाईलची तपासणी करत जा। यामुळे नेमके काय होईल तर आपल्या मुलांवर आपला वचक राहून आपली मुले कोणतेही गैरकृत्य करणार नाहीत। सतर्क रहा, काळजी घ्या, रहा अपडेट माय मराठी टीव्ही सोबत।